तर नमस्कार मंडळी, मी स्वप्नेश स्वागत पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. ते म्हणजे आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सौम्य ब्लॉग. आज मित्रांनो पुन्हा एकदा खूप दिवसांनी एक ब्लॉग करण्याचा, आपल्याला व्हिडिओ करण्याचा चान्स मिळाला. कारण आपण आलो ते म्हणजे रत्नागिरीमध्ये. आणि रत्नागिरीमध्ये आपण पाहिलं तर सुंदर असं एक मत्स्यालय आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे, काही मृत मासे आहेत ते देखील इथे ठेवलेले आहेत, तर काही जिवंत मासे ते देखील इथे ठेवलेले आहेत. तर हे सर्व तुम्हाला आपल्या या चॅनलमध्ये दिसतील. तर चला जाऊया आपण या मत्स्यालयाकडे. सर्व मासे तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर हा पाहू शकता बघा, पहिलाच मासा आहे, शार्क मासा आहे. याला आपण शार्क माशाने संबोधतो, असा हा शार्क मासा. त्यानंतर हा बघा दुसरा मासा आपण पाहतो मित्रांनो, एंजल कोय. हा असा एंजल मासा. आणि त्यासोबतच छोटे छोटे गप्पी मासे हे देखील त्यात सोडलेले आहेत त्यांनी. त्यानंतर पाहू शकता बघा, गोड्या पाण्यातील कासव. एक मोठं कासव आहे, गोड्या पाण्यातील कासव आहे. यानंतर पुन्हा एकदा आपण आलो बघा, दुसरा एक मासा इथे, कोय मासा. यानंतर बघा आपण पाहतो पुन्हा एकदा शार्क मासे, वेगळ्या पद्धतीचे शार्क मासे आहेत. यानंतर पुन्हा एकदा रेनबो शार्क मासा आहे. या माशाला रेनबो शार्क मासा म्हणतात. यानंतर पुढचा मासा आहे तो म्हणजे कटला मासा. हा बघा, आपण याला कटला बोलतो, तो मासा हा. यानंतर बघा ऑस्कर मासा आहे. ऑस्कर मासा देखील खूप छान आहे हा, असा ऑस्कर मासा. यानंतर बघा पुढच्या ह्याच्यात म्हणजे सिल्वर डॉलर. हा सिल्वर डॉलर मासा आहे. यानंतर गोल्डफिश, सगळ्यांना माहितीच आहे, असा हा गोल्डफिश मासा. त्यानंतर आपण पाहू शकतो एक वेगळाच मासा, याला डिस्कल मासा असं म्हटलं जातं. एक वेगळाच मासा आहे बघा, पापलेटसारखा मासा दिसतो, डिस्कल मासा. यानंतर तिलापिया असा एक मासा आहे, वेगळ्या प्रकारचा मासा आहे. त्यानंतर आपण पाहू शकता की दोन सर्वात मोठे मासे जे सोडले आहेत, मगर मासा म्हटलं जातं याला. खूप असे मोठे मासे बघा आपण पाहू शकता, जोडी आहे माशांची, मगर माशांची, खूप सुंदर जोडी. यानंतर टीन फॉईल बार्ब असा हा मासा आहे. या माशाला टीन फॉईल बार्ब म्हटलं जातं. हा बघा टायगर बार्ब मासा आहे, टायगर बार्ब असा हा मासा. इथे आपण पाहू शकता गुरामी मासा. हा मासा सगळ्यांना माहिती आहे. यानंतर गोडे पाण्यातील समूह टाके असं इथं म्हटलं जातं. इथे बघा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे दिसतील. असे सुंदर असे माशांचा मिलाप इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर हा बघा रोहू मासा, एक वेगळाच लांबट आकाराचा असा मासा आहे, रोहू मासा. त्यानंतर हा बघा पेरट फिश मासा. यानंतर बघा शिंगाटी मासा, आपण याला शिंगाळी बोलतो, शिंगाटी मासा. यानंतर खवला मासा बघूया. हा बघा हा खवला मासाचा प्रकार आहे हा. त्यानंतर पुन्हा एकदा एक एंजल फिशच्या जोड्या दिसतात आपल्याला, खूप साऱ्या एंजल फिश. त्यानंतर आपण पाहू शकतो ब्लॅक घोस्ट नाईट फिश, एक वेगळाच मासा, नाईट फिश मासा बोलतो त्याला. यानंतर जो मासा त्याला पाकू मासा म्हणतात, पाकू किंवा पंकज असा हा मासा. त्यानंतर आपण पाहू शकतो एक कोलंबीचा प्रकार आहे, जम्बो कोलंबी. कोलंबीचा प्रकार जम्बो कोलंबी. यानंतरचा मासा आहे कावळा गोर मासा आहे. यानंतर आपण हा पाहतो लावीज मासा म्हणतात त्याला. हा देखील वेगळ्या प्रकारचा मासा, लावीज मासा. बघा खूप छान असा रंग त्या माशाला दिलेला आहे. नंतर ही आपण पाहू शकतो वाम मासा आहे. याला आपण रेवण देखील म्हणतात, वाम मासा. खूप सुंदर असा वाम मासा आपण पाहू शकता बघा, एक सापाच्या आकाराचा मासा आहे वाम. यानंतर आपण पाहू शकता काळुंद्र मासा, झेब्र्याचा कलर असलेला असा मासा आहे काळुंद्र. यानंतर आपल्याला खूप सारे स्टारफिश पाहायला मिळतील बघा, स्टारफिश मासा आहे हा, समुद्रात आढळतो. यानंतर आणखीन एक डॅमसेल मासा आहे, हा वेगळ्याच प्रकारचा मासा पुन्हा एकदा. त्यानंतर चांदीसारखा दिसणारा चांदलक मासा, पापलेटच्या आकाराचा मासा, फक्त चांदलक असा मासा, चांदीचा आकार. यानंतर बघा निळ्या कलरचा निळीकेळ मासा. यानंतर पोपट मासा, पोपट असा आकार असलेला पोपट मासा. त्यानंतर आपण पाहू शकतो शेवंड आहे, याला आपण शेवंडी म्हणतो, ही शेवंड. हा इथे पुन्हा एकदा सागरी समूह टाकी, म्हणजे खूप सारे मासे इथे या टाकीमध्ये. त्याला लागून आपण बघतो एक खेकडा इथे, मोठा लाईटमुळे थोडा दिसत नाही, पण खेकडा आहे हा. ते आपण पाहू शकतो बघा पान वनस्पती, आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे गप्पी मासे देखील सोडलेले आहेत. खूप छान असे छोटे छोटे मासे आहेत, पान वनस्पती.
त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे मासे देखील सोडलेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पान वनस्पती दिलेले आहेत त्यांनी प्रत्येक टाकीमध्ये. आणि तिथे मात्र हे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला पाहायला मिळतात. बघा प्रत्येक टाकीमध्ये वेगळा मासा आपल्याला पाहायला मिळेल. कारण एका वेगळ्या इथे हा येलो मासा दिसतोय, मागाच्या टाकीमध्ये कलरफुल मासे, इथे बघा हा ब्लॅक मासा दिसतोय. अशा वेगळ्या प्रकारचे गप्पी मासे पान टाकीमध्ये त्यांनी सोडलेले आहेत. खूप छान सारा असा परिसर आहे. बघा पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारची वनस्पती आणि वेगळ्या प्रकारचे मासे. हा फ्लॉवर मासा बघा, आहे माशाच्या डोक्यावर बघा एक मस्त असा गोड आहे. त्यानंतर बघा आपण पाहू शकतात जो आपला मोठा देव मासा असतो, सगळ्या माशांचा देव मासा. या देव माशाची जी काय प्रतिकृती आहे ती आपल्याला पाहायला मिळते, कारण खूप जुना खूप वर्षापूर्वीचा देव मासा आहे. बघा पुन्हा एक समुद्री कासव आपल्याला पाहायला मिळेल, हे समुद्री कासव. यानंतर मात्र तुम्ही पाहू शकता बघा मृत झालेले जे मासे किंवा कासव आहेत त्यांचं इथे साठा करून ठेवलेलं एक म्युझियम तयार केलेलं आहे. बघा खूप जुन्या पुराण काळातले मासे आहेत, खूप जुने जे मासे असतात वेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधलं जातं असे मासे आपण पाहू शकता. कारण या माशांची बघा खूप सारे मासे आहेत की आपल्याला माहीत पण नसतील यातली नावं काय, किती माशांची काय हे आपल्याला माहीत देखील नसतील. अशा प्रकारचे मासे बघा आपण पाहू शकता आपल्याला या म्युझियममध्ये, रत्नागिरी येथील या म्युझियममध्ये पाहायला मिळतील. खूप सारे मासे बघा. पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो आहे की बघा वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे आहेत. आणि रत्नागिरीमधील सर्वात प्रसिद्ध असे मत्स्यालय आहे. ज्यांना कोणाला हे म्युझियम पाहायचं आहे त्यांनी नक्कीच रत्नागिरी जे शहर आहे त्या शहराला लागूनच हे म्युझियम आहे. आपण 1-2 मिनटाच्या अंतरावर रत्नागिरीपासून अंतर असल्यामुळे तुम्ही लगेच जाऊ शकता. जास्त तिकीट नाही आहे, फक्त 50 रुपये तिकीट आहे. 50 रुपये भरून तुम्ही ते तिकीट भरू शकता. 50 की 20 रुपये आय थिंक तिकीट आहे. ते भरून तुम्ही ते मासे बघू शकता. वेगळ्या प्रकारचे मासे इथे आहेत, नवीन प्रकारचे मासे प्रत्येक वेळा ते आणले देखील जातात तिथे. आणि बघा हे सर्व जे मृत मासे आहेत त्यांचा इथे साठा आपल्याला दिसतो आहे. तर असं हे मत्स्यालय आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजे रत्नागिरीमध्ये. तर मी सौम्य ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला आवर्जून सांगेन की प्रत्येकाने एकदा नक्कीच या रत्नागिरीमधील मत्स्यालयाला भेट द्या आणि इथल्या वेगवेगळ्या माशांची माहिती करून घ्या. कारण असे खूप मासे आहेत की ज्यांचं आपल्याला नाव देखील माहीत नसतं, जे आपण कधी पाहिलेलं देखील नसतं. तर असे सर्व मासे बघा, ह्यातले काही जे मासे ते तुमच्या ओळखीचे नक्कीच असतील, परंतु काही जे मासे आहेत हे तुम्ही कधी पाहिलेले देखील नसतील. तर असे मासे तुम्हाला जर अनुभवायचे असतील, त्यांची ओळख करून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या रत्नागिरीमधील म्युझियमला भेट द्या. या म्युझियमचं खास आकर्षण हेच आहे की वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे आपल्याला बघा आणखीन खूप सारे मासे आपल्याला पाहायला मिळतील. तर नक्कीच तुम्ही सर्वांनी सौम्य ब्लॉगच्या मधून मी विनंती करतो आहे की रत्नागिरीमध्ये जर जात असाल, मालवणला जात असाल तर नक्की जाताना या रत्नागिरीमधील जे म्युझियम आहे, हे मत्स्यालय आहे, त्याला नक्की आवर्जून भेट द्या. नक्कीच तुम्हाला रत्नागिरीमध्ये आलं तर सार्थक लागेल, कारण खूप सारं पाहण्यासारखं असे म्युझियम इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. बघा आणखीन देखील खूप सारे बघा किती मोठा मासा बघा, डॉल्फिन मासा. असे खूप सारे मासे इथे आपल्याला पाहायला मिळतील जे हे मत्स्यालय आहे त्या मत्स्यालयामध्ये. बघा मोठे मोठे मासे मोठ्या मोठ्या बरण्यांचे भरून ठेवलेले आहेत जे आपल्याला माहितीसाठी उपयोगात पडतील असे मासे आहेत. तर नक्की तुम्ही या मत्स्यालयाला भेट द्या. धन्यवाद.